मध्ये मान सन्मान राखताना तिन्ही पक्षांनी तिन्ही पक्षांची सुद्धा ती जबाबदारी आहे ना, केवळ एकट्या शिवसेनेची नाही, शिवसेनेची इतर शिवसेनेची बरोबर जे इतर दोन मोठे मित्र पक्ष आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे, प्रत्येकाने ते पाळलं पाहिजे. साहेब, महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. जिल्हाध्यक्ष अतुल भोसले असतील किंवा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्र सिंहराजे असतील, यांच्याकडून आपल्याकडे असा काही प्रस्ताव आलाय किंवा आपला काही संपर्क झालाय किंवा काही चर्चा झाली का त्याचा? अद्याप असा कुठलाही प्रस्ताव किंवा अशी कुठलीही चर्चा शिवसेनेबरोबर तरी झालेली नाही. ठीक आहे, ते कितपत सत्य आहे असं होऊ शकतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी सांगू शकत नाही, ते त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना तुम्ही विचारा. शिवसेनेचं म्हणाल तर मी आमची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे की आमचा मान सन्मान योग्य जागा वाटपातला आमचा वाटा आम्हाला मिळाला तर आम्ही निश्चितपणे त्याप्रमाणे वाटाघाटी करू. पण शिवसेना मी मगाशी म्हटलं तसं एकदा निवडणुकीमध्ये उतरली आणि एकदा निवडणूक ताकदीने लढायचा निर्णय झाला तर काय करते की कराडमध्ये आपण नगरपालिका निवडणुकीत म्हणजे पाहिलेलं आहे सगळ्या जिल्ह्यांनी. थोडस आमची फसगत झाली फलटणमध्ये, थोडं आम्हीच कमी पडलो म्हणून थोडस आमची फसगत झाली. पण आता ठीक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीला तसं आमच्याकडनं होणार नाही. पण उमेदवारी अर्ज माघार घेईपर्यंत शिवसेनेसाठी चर्चेची द्वार जे कोणी आमच्याशी चर्चा करायला येतील त्यांच्याशी चर्चा करायला आमचे दरवाजे खुले आहेत.